पीएम किसानची ई-केवायसी करायची तर घर बसल्या करा एका मिनिटामध्ये आपल्या मोबाईलवरून पीएम किसानची ई-केवायसी. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत आपल्या मोबाईलमधून घर बसल्या एका मिनिटामध्ये पीएम किसानची ई-केवायसी कशी करायची. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा. पीएम किसानची ई-केवायसी करण्याची शेवटची डेट 30 जून 2026 आहे. त्या अगोदर आपली पीएम किसानची ई-केवायसी करून घ्या मित्रांनो, नाहीतर आपले हप्ते बंद होऊ शकतात. चला तर मग सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी प्ले स्टोअरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली सर्चवर क्लिक करून आपल्याला पहिलं ॲप या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी टाईप करा पीएम किसान. हे आपलं पहिलं ॲप आहे. त्या ठिकाणी आपल्याला हे पहिलं ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता हे लोगो असलेलं गव्हर्नमेंटचं ॲप आहे आणि त्यांच्यासमोर इन्स्टॉल बटन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो आपलं पहिलं ॲप इन्स्टॉल होत आहे. बारकाईने व्हिडिओ समजून घ्या, शेवटपर्यंत पहा आणि घर बसल्या आपल्या मोबाईलवरून पीएम किसानची ई-केवायसी करून घ्या. अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी हा व्हिडिओ होणार आहे. या ठिकाणी आपलं पहिलं ॲप या ठिकाणी इन्स्टॉल होत आहे मित्रांनो. या ठिकाणी पहिलं ॲप इन्स्टॉल झालेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दुसरं ॲप इन्स्टॉल करायचं आहे. त्या ठिकाणी टाईप करायचं आहे आधार फेस आरडी. आधार फेस आरडी नावाचा ॲप आहे. या ठिकाणी पाहू शकता हे लोगो आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी असल्यामुळे मला अपडेट नावाचा ऑप्शन येत आहे. तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल आलं तर तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल करून फक्त आपल्याला सोडून द्यायचं आहे. हे आपल्या मोबाईलमध्ये ॲप दिसत नाही, ऑटोमॅटिक नंतर जेव्हा कॅप्चर करायचे तेव्हा येऊन जाते. दुसरं ॲप या ठिकाणी आपलं इन्स्टॉल होत आहे मित्रांनो. दोन्ही ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बारकाईने समजून घ्या आणि घर बसल्या एका मिनिटात ई-केवायसी आपली पूर्ण करा आणि आपले हप्ते चालू ठेवा. चला तर आपल्याला पहिले ॲप या ठिकाणी दिसत आहे पीएम किसान जे इन्स्टॉल झाले त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ते ॲप ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता एक परमिशन आहे व्हाईल युजिंग दी ॲप. या परमिशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी पाहू शकता एक डाव्या बाजूला प्रायव्हसी पॉलिसी आणि उजव्या बाजूला नेक्स्ट दिसत आहे. तर प्रायव्हसी पॉलिसी या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ही पॉलिसी तुम्हाला वाचायची असेल तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा स्क्रोल करा आणि पुन्हा वर या. वर आल्याच्या नंतर या ठिकाणी उजव्या हाताला तुमच्या एक नेक्स्ट बटन दिसत आहे, त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर पुढे या ठिकाणी बघू शकता इनेबल जीपीएस. या ठिकाणी जीपीएस आपलं बंद आहे, त्याला जीपीएस सेटिंग नावाच्या बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता लोकेशन ऑफ आहे, त्याला ऑन करायचं आहे. लोकेशन ऑन केल्याच्या नंतर या ठिकाणी पहिल्या चूज लँग्वेज ऑप्शनवर यायचं आहे आणि त्या ठिकाणी इंग्लिश या ठिकाणी लँग्वेज आपल्याला चूज करायची आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ओके बटनवर क्लिक करायचं आहे. समोर आल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सिलेक्टवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील, त्यामध्ये सेकंड नंबरचं बेनिफिशियरी नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन आयडी या दोन्ही पर्यायाने तुम्हाला समोर जाता येईल. तर तुम्ही आधार नंबर टाकून समोर जाऊ शकता. सोप्या पद्धत आहे ती. मी या ठिकाणी एक आधार नंबर लाभार्थ्याचा टाकतो. या ठिकाणी लाभार्थ्याचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली फेशियल ई-केवायसी लॉग इन नावाचं बटन आहे, त्यावर आपल्याला क्लिक करून समोर जायचं आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. फ्रीमध्ये शिका, एका मिनिटामध्ये घर बसल्या आपली ई-केवायसी पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला या बटनवर क्लिक करायचं आहे. बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी समोरचा एक बॉक्स दिसत आहे, आय ॲग्री नावाचा एक बॉक्स दिसत आहे. या बॉक्सवर क्लिक करून स्कॅन फेसवर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण 2 नंबरचं जे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल केलं होतं आधार फेस आरडी नावाचं, ते ॲप या ठिकाणी ऑटोमॅटिक ओपन झालेलं आहे. ते ॲप या ठिकाणी मित्रांनो चालू होत आहे. थोडासा वेळ लागू शकतो. अतिशय सोप्या भाषेमध्ये हा व्हिडिओ होत आहे. या ठिकाणी जो कोणी लाभार्थी असेल त्याचा चेहरा या ठिकाणी आपल्याला कॅप्चर करायचा आहे आणि त्यांना डोळ्याची उघडझाप करायला लावायची आहे. या ठिकाणी डोळ्याची उघडझाप केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपली या ठिकाणी केवायसी झालेली आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा मेसेज आलेला आहे आपल्याला आणि आपली केवायसी पूर्ण झालेली आहे. केवायसी पूर्ण झाली की नाही हे पाहण्यासाठी डॅशबोर्डवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता मी त्याचे स्टेटस वाचून दाखवतो लाभार्थ्याचे. लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस यस, आधार सीडिंग विथ बँक अकाउंट स्टेटस यस आणि तिसरा पर्याय वाचा अतिशय महत्त्वाचा ई-केवायसी स्टेटस यस. म्हणजेच आपण जो काही व्हिडिओ बनवला आहे त्याचा तिसरा पर्याय आहे ई-केवायसी स्टेटस यस या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच त्या लाभार्थ्याची केवायसी झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा आपली ई-केवायसी घर बसल्या मोबाईलमधून एका मिनिटामध्ये करून घ्या आणि आपले जे काही हप्ते चालू आहेत ते कायमचे चालू ठेवा.
चला तर मग अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसह पुन्हा भेटूया आपल्या चॅनलवर. तोपर्यंत आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.